शिवसेनेच्या माध्यमातून चाललेला हा महाराष्ट्राचा लढा, मराठी अस्मितेचा लढा मित्रांनो, आता कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावरती पडताना दिसतोय। एकनाथ शिंदेंचे मंत्री, एकनाथ शिंदेंचे आमदार थेट आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात, अन्यथा महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय भूकंप होईल। मित्रांनो, 7 मोठे मंत्री, असंख्य आमदार, मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातली पहिली मोठी राजकीय घडामोड, नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे, आता आपण जाणून घेऊया। रस्त्याच्या आणि राज्याच्या या संकटावरती सगळ्यात मोठा तोडगा तर भाजपला मात्र सगळ्यात मोठी हादरवणारी बातमी। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या अगोदरच मंत्री आणि आमदार थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये। मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी ती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो खूप मोठी राजकीय चळवळ सुरू झाली आहे। या राजकीय चळवळीच्या पाठीमागे आहे त्या दोन्ही शिवसेना। दोन्ही शिवसेनेचं राजकारण आपण जर पाहिलं गेलं तर या दोन्ही शिवसेनेचं राजकारण महाराष्ट्राच्या पथ्यावरती पडल्याचं आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहिलंय। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यावरती गाव गाड्यांपर्यंत शिवसेना पोहोचली आणि घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना शाखा, अशा प्रकारचा शिवसेना प्रमुखांचा संकल्प साध्य झाला आणि महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो शिवसेनामय झाल्याचं आपण गेल्या 2 दशकांपासून पाहत आहोत। मात्र मध्यंतरी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धोका दिला, ठाकरेंना धोका दिला, मातोश्रीला धोका दिला आणि त्यांनी आपली शिवसेना वेगळी असल्याचं म्हणत ठाकरेंची शिवसेना हीच माझी शिवसेना आहे, उद्धव ठाकरे या शिवसेनेचे नेते नाहीत, इथंपर्यंत म्हणण्यापर्यंत शिंदेंची थेट मजल जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं ध्रुवीकरण म्हणता येत होतं। परंतु मित्रांनो, आज मात्र 6 वर्षानंतर राज्यात शिंदे सेनेचे मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांनी सगळ्यात मोठी माहिती समोर आणलेली आहे। ती म्हणजे आता दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात असे बरेच मंत्री आता शिवसेना उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतात आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न या आमदारांनी केला आहे। संजय शिरसाट, त्यानंतर अब्दुल सत्तार, अंबादास दानवे, यानंतर गुलाबराव पाटील यांना त्यांच्याच एरियामध्ये, त्याचवेळी दळवी, महेंद्र दळवी यांना देखील त्यांच्याच एरियामध्ये स्वतःच्या मुलांना उमेदवारी पाहिजे होती, मात्र भाजपने ती दिली नाही। या सगळ्या घडामोडीमुळे हे सगळे मोठे मोठे दिग्गज मंत्री मात्र नाराज आहेत। एकनाथ शिंदेंवरती नाराज आहेत, भाजपवरती नाराज आहेत। त्यामुळे या दोन्हींच्या तगड्यातून आता मित्रांनो हे मंत्री आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपली लाईन लावल्याची चर्चा आहे। भाजपातून देखील दूर जाण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना मागे पुढे बघते आहे। अब्दुल सत्तारांनी सगळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे की आता दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात। भाजप हे पॉयझन आहे, हळूहळू भाजप पॉयझन आपल्यामध्ये घालत आहे आणि आपल्या दोन्ही शिवसेना संपवत आहे। तेव्हा दोन्ही शिवसेनेनी, ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यायला हवं अशी भूमिका अब्दुल सत्तार यांनी मांडल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे। तेव्हा संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे। संजय राऊत यांनी आज सगळ्यात मोठं स्पष्टीकरण देत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली भूमिका नेमकी काय हे देखील दाखवण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला आहे। त्यांनी म्हटलं आहे, अब्दुल सत्तार म्हणतात ते खरंच, त्यांना पश्चाताप झाला आहे, एकनाथ शिंदेंना देखील पश्चातापच झाला आहे। मित्रांनो, संजय राऊत यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शहांची शिवसेना आहे, ठाकरेंची शिवसेना मातोश्रीवरती आहे। ज्यांना काही शिवसेनेत प्रवेश करायचा, ज्यांना काही एकत्र यायचं आहे, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या, ठाकरेंच्या शिवसेनेत एकत्र यावं, दुरून डोंगर साजरे करू नये। तेव्हा आता संजय राऊतांनी देखील आपल्या भात्यातून बाण काढले असून दोन्ही शिवसेना एकत्र करण्याच्या उद्देशाने संजय राऊतांचं विधान अतिशय महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदेंची ही शिवसेना मिंध्यांची शिवसेना आहे, ती शिवसेना खोटी शिवसेना आहे, खरी शिवसेना नाही। 2 शिवसेना असू शकत नाही। ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना म्हणत संजय राऊतांनी थेट शिंदेंच्या नेत्यांना झापलं आहे आणि इकडे शिंदेंचे मंत्री म्हणत आहेत की आम्हाला पुन्हा
उद्धव ठाकरेच हवेत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये खूप दूरपर्यंत शिवसेनेसाठी ठाकरेंसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.